नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये. आता आनंद, अक्षय आणि अभि हे तिकडे रमाची ती डेड बॉडी आहे की नाही हे पाहण्यासाठी गेलेले असतात. ओळखायचे असते त्यांना. तेव्हा मात्र आता तो सीमाला कॉल करतो. तेव्हा आता सीमा आनंदचा कॉल बघून खूपच घाबरते आणि नैनाला म्हणते की अगं नैना, यांना काही रमाबद्दल कळले असेल का गं, म्हणून सीमाचा जीव अगदी धाकधूक होत असतो. तेवढ्यात आनंद म्हणतो की आई हे बघ, ती आपली रमा नाही, तिची ती डेड बॉडी नाही, म्हणजे रमाची नाही. तेव्हा सीमा ही नैनाला खुणावून सांगते की नाही, ती आपली रमा नाही ग. तेव्हा आता दोघींच्या सुद्धा जीवात जीव येतो. तर सीमा म्हणते की नशीब रे बाबा, खरंच देव आहे, देव पावला असं म्हणायचं. तेव्हा आनंद म्हणतो की हो आई, आमचा सुद्धा जीव अगदी भांड्यात पडला होता ग. सीमा म्हणते की हो हो खरं आहे. आणि हे बघ, मला असं वाटतंय अक्षय जे काही बोलतो ना त्यात खरंच तथ्य आहे, की कारण त्याचा विश्वास आहे ना, रमा आहे, जिवंत आहे, म्हणजे ती नक्की असणारच, आपल्या सोबत नक्की येईल. ती जिथे कुठे असेल ना, एक दिवस ती आपल्याकडे परत येईल, बघशीनच तू. तुम्ही एक काम करा बरं, या घरी, इकडे या घरी निघून या. तेव्हा आनंद अगदी हो हो म्हणतच. तेव्हा आता नैना म्हणते की काकू, मला एक गोष्ट सांगा बरं, तुम्हाला असं नाही वाटत का तुम्ही हिच्यावर जरा जास्तच विश्वास ठेवतात? तेव्हा आता सीमा विचारते की म्हणजे नैना तुला काय म्हणायचं? तेव्हा नैना म्हणते की काकू अहो, म्हणजे तुम्ही आता आनंदला जे काही म्हटलात ते हिच्या भरोशावर म्हटलात ना, या बाईच्या भरोशावर. तेव्हा सीमा म्हणते की हो. त्यावर आता नैना म्हणते की अहो पण काकू, खरंच नैनाला रमाला काही झालेलं असेल तर? सीमा म्हणते की अगं नैना प्लीज, असं काही तू अभद्र नको बोलूस. नैना म्हणते की खरंच ती या जगात नसेल तर, म्हणजे आपली रमा आपल्याला कायमची सोडून गेली असेल तर? सीमा म्हणते की अगं नैना, तू कसं असं बोलू शकतेस? प्लीज तू असं काही बोलू नको, आणि तुझा माझ्यावर तर विश्वास आहे ना? नैना म्हणते की हो हो. सीमा म्हणते की हो, माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे, आणि त्याहूनही जास्त म्हणजे माझ्या अक्षयवर पूर्ण विश्वास आहे. आणि त्याला वाटतं ना रमा जिवंत आहे, मग रमा ही जिवंत असणार, एक ना एक दिवस ती घरी परत येईल, बघशीलच तू. नैना विचारते की तोपर्यंत मग ही माही, त्यानंतर माहीचं काय? तेव्हा आता सीमा म्हणते की जोपर्यंत रमा परत घरी येत नाही तोपर्यंत ही माही अक्षयचा विश्वास नाही तुटून देणार. तिला लवकरात लवकर रमा बनवून मला अक्षयच्या समोर उभं करायचं. आणि तेवढ्यात मात्र आता ही माही धावतच येते आणि सीमाला म्हणते की क्यूट आंटी, साडी कधी घालायची नेसायची आहे? तेव्हा सीमा म्हणते की आत्ता नाही, नंतर. आणि तेवढ्यात मात्र सीमाच्या मोबाईलवर आता मधुमतीचा कॉल येतो. सीमा घाबरते की अरे बापरे, मधुमती काकूंचा फोन, अरे बापरे, मला तर आता जावंच लागेल. तेव्हा आता नैना म्हणते की काकू, तुम्ही त्यांना असं सांगा की तुम्ही नंतर येतात म्हणून. तेव्हा आता सीमा म्हणते की अगं, त्यांचं असं म्हणणं आहे की घरच्या बाईने कुठे बाहेर जायचंच नाही, आणि समजा आम्ही जरी बाहेर गेलो तर मग आमचं काय? याचा अर्थ आम्ही बाहेर खाली आहोत, म्हणजे घरच्या बाईने घरीच राहायचं असतं असं त्यांना वाटतं. आणि नैना, आता तूच बघ ना ग, आता हे वय आहे का आमचं की कोणी माझ्याकडे बघावं आणि मी त्यांच्याकडे बघावं? अगं, जेव्हा वय होतं, जेव्हा तरुण होते, तेव्हा सुद्धा कधी मी पुरुषांकडे बघितलं नाही, आणि आता काय मी पुरुषांकडे बघणार आहे? हे बघ, असं असतं, बाईवर कोणी विश्वास ठेवत नसतं, लगेच सगळं काही तिच्या चारित्र्यावर येत असतं. त्यामुळे आता मला जावंच लागेल. आणि माहीचं मात्र चालू असतं की आंटी अहो, साडी केव्हा नेसायची सांगा ना. तर आता सीमा म्हणते की अगं हो हो, नैना आहे ना तुझ्यासोबत, तिचं आवरल्यानंतर ती नक्की तुला साडी नेसेल बर का. त्यावर आता माही म्हणते की नो. सीमा म्हणते की अगं, आज नाही, प्रॉमिस बर का, उद्या सकाळी, नक्की उद्या सकाळी, आत्ता तर मला निघावंच लागेल. तर नैना म्हणते की काकू तुम्ही जा, मी बघते इथे. त्यानंतर आता इकडे रमा ही अगदी, म्हणजे अक्षयला ते आठवत असतं की रमा त्याच्यासाठी प्रेमाने फ्रेंच इस्त्रीची कॉफी घेऊन येते, त्याची आवडते अगदी तशीच. आणि अहो, हे घ्या तुमची आवडती कॉफी. आणि आता अक्षय कॉफी घेत असतो, तर लगेच रमा म्हणते की अहो, आता नवीन वर्ष सुरू होतोय ना. तर आता अक्षय म्हणतो की त्यात काय, मग एक वर्ष संपतं आणि दुसरं वर्ष येतं. रमा म्हणते की अहो, सगळं काही नवीन येतंय, म्हणजे नवीन वर्ष येतंय, तर सगळं काही घरामध्ये सुद्धा नवीनच असायला हवं. आणि हे बघा, त्यासाठी आपण सर्व काही रिनोव्हेशन करून घ्यायला हवं. तेव्हा आता अक्षय म्हणतो की ए बाई, आता खर्च काढू नकोस, आता कशाला हे रिनोव्हेशन करून घ्यायचं? त्यात रमा म्हणते की अहो, त्यात कसला खर्च हो, रिनोव्हेशन करायला कसला खर्च असतो, तो आपल्या मनासाठी करायचा असतो, थोडेसे कष्ट घ्यावे लागतील, इतकंच फक्त. तेव्हा आता अक्षय
तो की कसला मनासाठी कसलं आता हे नक्की काय असं करायचं. तेव्हा आता अक्षयच्या लक्षात येतं. म्हणजे तो म्हणतो की हो 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 अच्छा अच्छा, म्हणजे आता नवीन वर्ष येतंय, नवीन वर्षासाठी आणि अगं ते रिनोव्हेशन नसतं, ते नवीन वर्षासाठी अगं ते रेझर्वेशन असतं. त्यावर आता रमा म्हणते की अहो तेच ते, तुम्हाला कळलं ना की मला काय म्हणायचं ते. त्यावर आता अक्षय म्हणतो की सांग बरं काय असं मी रिझोल्युशन करायचं मी. तेव्हा रमा म्हणते की हो हो मी सांगते, अगदी तसंच करायचं की बायकोला टोमणे नाही मारायचे, हेच येत नाही तेच येत नाही, सारख्या चुका मात्र बायकांच्या काढायच्या नाही आणि तसंही तुम्हाला अख्ख्या जगाच्या चुका दिसतात. त्यावर अक्षय म्हणतो की एक मिनिट रमा, हे बघ मी काही तुझ्या चुका नाही काढत, मी फक्त तुला दाखवून देतस, मी तुला असं सांगतो फक्त की तुझं हे चुकतं ते चुकतं कारण तुझ्यात सुधारणा व्हावी यासाठी, बाकी माझा काही हेतू नसतो. तर रमा म्हणते की अहो यालाच म्हणतात की चुका काढणं, कळलं का तुम्हाला, ते मात्र तुम्हाला व्यवस्थित जमतं, ते फक्त तुम्हाला नाही करायचं. तेव्हा अक्षय म्हणतो की ते तसं अवघड आहे. तर रमा विचारते की असं कसं अवघड आहे, बघा बरं प्रयत्न करून येतं की नाही, प्रयत्न करून बघा तर खरी की जमतं की नाही तुम्हाला रिनोव्हेशन करण्यासाठी. तर अक्षयला हसायला येतं. अक्षय म्हणतो की अगं रिनोव्हेशन आणि बरं बाई तू म्हणतेस ना तर मग तसंच रिनोव्हेशन. रमा म्हणते की लागली का पैंज. तर अक्षय म्हणतो की हो हो लागली पैंज. रमा म्हणते की बरं बरं मागच्या वेळेस तुम्ही हारला होता लक्षात घे बरं का, ह्या वेळेस हारायला नको. अक्षय म्हणतो की नाही आता ह्या वेळेस नाही हारणार. ह्या सर्व काही गोष्टी अक्षयला आपल्या रूममध्ये बसून आठवत असतात. म्हणजे आता नवीन वर्षासाठी रमाचं काय काय असं असायचं सर्व काही आता त्याला त्याची आठवण होते आणि अक्षयला हसायला येतं की काय एक एक नवीन शब्द ही रमा शोधून काढायची. रिनोव्हेशन्स म्हणजे अगं रिनोव्हेशन नाही तर रिझोल्युशन हे घराचं असतं आणि रिझोल्युशन्स हे आपल्या मनाचं असतं. मग काय असं ह्या वर्षी मी रिझोल्युशन्स करू ग रमा, कारण तू माझ्या सोबत तर नाही, मग काय असं करू. आणि रमाकडच्या फोटोकडे बघत म्हणत असतो की सांग ना रमा, मी तुला प्रॉमिस करतो आता यापुढे मी कधीही तुला टोमणे नाही मारणार, कधीही तुला मी नाही बोलणार, तुझ्या चुका मी दाखवून देणार नाही, खरंच मी तुला प्रॉमिस करतो. रमा प्लीज कम बॅक, रमा प्लीज. अगं रमा ये ना परत, रमा ए परत, मी नाही जगू शकणार तुझ्याशिवाय. आणि अक्षयच्या डोळ्यात परत पाणी येत असतं. अगं प्लीज रमा माझ्यासाठी ये, आपल्यासाठी ये ना. अगं रमा खूप मिस करतोय मी तुला, खूप काही, अगं खूप 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 असा मिस करतोय मी तुला. अक्षयच्या डोळ्यात खूप असं पाणी येत असतं. तो परत खूप रमाला असं रडतच मिस करत असतो. खूप अशी आठवण त्याला रमाची येते. कुठे असेल माझी रमा म्हणून तो सारखा अगदी रमाच्याच आठवणीमध्ये असतो. त्यावर मात्र आता इकडे नैना ही या माहीला साडी नेसवते आणि माही अगदी खुश होत नैनाला विचारत असते की कशी दिसते मी. तर नैना म्हणते की गोडच दिसते, पण केसांना म्हणते की काय ग अगं या काय चिमण्यांचा घरटा करून ठेवलास. तेव्हा आता माहीला राग येतो. माही म्हणते की नैना हे पग, तू माझ्या केसांना हात लावू नकोस. तेव्हा आता नैना म्हणते की पग ना कसे विस्कटलेले दिसतात ते, आणि तिच्या केसांना इकडे तिकडे असं ती फिरवत असते. तर आता माहीला खूप राग येतो. माही जोरात ओरडते की स्टॉप इट नैना, अगं ते विस्कटलेले नाही, त्याला मेसी हेअर असे म्हणतात. तेव्हा आता नैना म्हणते की आग लागो तुझ्या मेसी हेअरला. तेव्हा माही खूप रागाने म्हणते की नैना हे पग, केस सोडून काही पण बोल. तेव्हा नैना म्हणते की ठीक आहे, आता मी तुला दाखवते की साडी नेसून कसं असं चालायचं ते. तेव्हा आता नैना म्हणते की हे बघ हा पदर आहे ना असा. तर माही म्हणते की हो हो पल्लू पल्लू. नैना म्हणते की हे बघ असा घ्यायचा आणि त्या पदराचं टोक घेऊन असं असं चाळा करत राहायचा. तेव्हा आता माही तसं करून दाखवते आणि नैना हे असं करून काय आहे ग. आणि नैना म्हणते की अगं ते असंच असतं, आणि घे बरं पदर असा हातामध्ये आणि दाखव बरं करून त्याचं टोक असं हातामध्ये अगदी लाजत गाजत. तेव्हा मात्र आता नैना ही तिच्या हातात पदर देते. तर माही अगदी जोरजोराने ते पदराचं टोक आहे तर ती अशी गोल गोल फिरवत असते. तेव्हा नैनाला राग येतो. नैना म्हणते की हे बघ फाडशील तो साडी, जरा हळू बाई सारखं. तेव्हा आता माही तसं करून दाखवते. तर आता नैना म्हणते की चल आता स्टेप नंबर 2, साडी नेसून कसं चालायचं असतं ते मी तुला करून दाखवते. माही म्हणते की हो ना चालूच असतं रेडी. तेव्हा नैना ही तिला चालवायचं शिकवायला सुरुवात करते की रेडी 1 2 3 असं म्हणता म्हणता आता लगेच माहीचा पाय गुत्तो आणि ती जोरात अशी बेडवर पडते आणि जोराने किंचाळते. नैना म्हणते की चल परत. तर माही म्हणते की नाही जमत, मला सोडून दे. तेव्हा नैना म्हणते की अगं सीमा काकू रागवतील. तेव्हा माही म्हणते की काय ह्या क्यूट आंटी, आणि ठीक आहे क्यूट आंटीने आपल्याला हे सर्व करण्यासाठी सांगितले ना, मग चल करूयात. तेव्हा नैना म्हणते की हो हो आपण ट्राय करू, प्रयत्न करू, नक्की जमेल. तेव्हा आता माही म्हणते की अगं हे बघ मला साडी नेसायला तर आवडते, आय लव्ह साडी. हे काय ग असं, आपण एक
आयडिया करूयात, आपण असं चालूयात. म्हणजे ती आता जी आतमधून पॅन्ट घातलेली असते आणि साडी पूर्ण वर करते गुडघ्यापर्यंत, आणि हे बघ अशी साडी धरूयात आणि असं चालूयात. आणि हे बघ मी असं चालू शकते अगदी निवांत मस्त. तेव्हा आता नैना तिची साडी खाली घेते आणि नाही अगं असं नाही, अगं तुला नक्की नेक्स्ट टाइम जमेलच, आपण आता प्रॅक्टिस करूयात, चल चल चल. तेव्हा आता माही लगेच नैनाच्या गळ्यामध्ये हात टाकते आणि नैना हे बघ मी तुला सांगते आता, जे काही आपण ट्राय करतो ना ते शेवटचं असेल, आणि जर का मला नाही जमलं तर मग मात्र तू दुसरी रमा शोध. तेव्हा नैना म्हणते की नाही रेडी, चल बरं आपण शेवटच्या वेळेला आता प्रयत्न करूया, लास्ट टाइम एकदा चल. तेव्हा आता माही म्हणते की नको, हे बघ हा पदर हातावर नकोय, मला खूप असं एडिटेड होतंय. नैना म्हणते की ओके चल आता आपण कॉन्स्टिट्यूटर करूयात, चल चिडू नकोस बर का मात्र. आणि तेव्हा नैना 1 2 3 असं मुलीसारखं चालायला माहीला शिकवत असते. माहीला काही चालता येत नसतं. माही लगेच पूर्ण साडी फिडून टाकते की हे बघ नैना मला नाही चालता येत, मला खूप असं जोराने किंचाळत असते की अगं मला खूप असं वेड्यासारखं होतंय, काढ पटकनी ते. त्यानंतर आता अक्षयला सुद्धा ते काही रमा बरोबरचे क्षणच आठवत असतात. रमा त्याला म्हणत असते की मला माहिती आहे की तुमची सवय काही चुका काढण्याची जाणारच नाही. तेव्हा अक्षय म्हणतो की नाही मी काही सूचना वगैरे देत नव्हतो, तेव्हा रमा म्हणते की राहून द्या मला माहिती आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं खरंच मी अशी तुला रोमॅन्टिकपणाने हात मारली की रमा खरंच तू खूप छान वाटते, मला माझ्या बायकोचं कौतुक वाटतं, बायको खरंच किती छान अशा मस्त गोष्टी पुसते, त्या वस्तू पुसते, किती छान एकदम चकाचक असे त्या वस्तू दिसतात, म्हणजे कसं पुसताना एकही वस्तू पडण्याची भीती नाही, खरंच वाव क्या बात है. रमा म्हणते की हो का, मला माहिती आहे, अहो तुम्हाला हेच सांगायचं होतं, रमा हे पडेल, रमा ते सांडेल, ते धडपडेल असंच. तेव्हा अक्षय म्हणतो की नाही असं नाही अगं काहीतरी काय बोलते. रमा म्हणते की नाही तसं असेल तर बरंच आहे, परंतु मला मात्र आज खूप छान वाटतंय. तेव्हा अक्षय म्हणतो की का म्हणजे, तर रमा म्हणते की का म्हणजे अहो पहिल्यांदा बायकोने सांगितलेलं तुम्ही काहीतरी ऐकताय आणि ते पण मनापासून, आणि त्यात म्हणजे अजून एक भर घालते, घरातील कुणाच्या सुद्धा चुका काढायच्या नाहीत, कुणाला सूचना द्यायच्या नाही, कळलं का तुम्हाला. तेव्हा अक्षय म्हणतो की ओके मॅडम मी प्रयत्न करेल, आणि आणखीन काही नाही. रमा म्हणते की आता पुरतं एवढंच आहे, काही आठवलं तर मी नंतर सांगेल, पण खरंच मला खूप छान वाटतंय. तेव्हा अक्षय म्हणतो की हे बघ तुला तर छान वाटतंय, पण एक गोष्ट की नवीन वर्षाचं जे काही रिज्युनेशन आहे तर ते मी का करायचं, तू सुद्धा कर. तेव्हा रमा म्हणते की त्यात काही इतकं, अहो मी तर करू शकते. तेव्हा अक्षय म्हणतो की बघ बर का, तर रमा म्हणते की हो करेल मी. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हेच नाही करायचं, हे जे काही तोंडात तू भाज्यांचं नाव घेते, कणिक मळताना असे जे काही दात ओठ खाते ना, तर असं करायचं नाही, अशा शिव्या तुम्हाला घालायचं नाही, हे तुला कळलं ना. तेव्हा रमा म्हणते की हो जमेल मला. अजून काही. तेव्हा अक्षय म्हणतो अगं अजून काय म्हणजे, मीच कसं असं माझ्या मनात जे काही आहे ते स्पष्ट बोलतो, तसं तुझ्या मनातील स्पष्ट तू का बोलत नाही, जे काही तुझ्या मनात आहे तर ते असं मनातच का दाबून ठेवते, तुझ्या मनातील का व्यक्त होत नाही. त्यावर रमा म्हणते की नाही हो मला त्याची सवय नाही. तर अक्षय म्हणतो की हे बघ मग त्याची सुद्धा सवय लावून घे. त्यावर आता रमा म्हणते की ठीक आहे घेईल मी त्याची सवय लावू. तेव्हा अक्षय म्हणतो की नक्की प्रॉमिस. रमा म्हणते की हो नक्की प्रॉमिस. आणि आता या सर्वाची अक्षयला आठवून त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं. अक्षय आपल्या डोळ्यातील पाणी पुसतो. त्यावर आता इकडे नैना ही माहीला परत ती साडी नेसवते. तर माही म्हणत असते की हे बघ ही गोष्ट ना जास्त अशी इरिटेटिंग आहे. जोरात पदर ही आपल्या खांद्यावर टाकते आणि खरंच नैना हे बघ मी कशी दिसते, आरशासमोर उभी राहते आणि तशी ऍक्टिंग करत ती दाखवत असते. ही ऍक्टिंग आपण जरा पुढच्या वेळेस करूयात, कारण हे जरा डिफिकल्ट आहे. त्यामुळे तू जरा मला आता ह्या गोष्टी सोड आणि बाकीच्या गोष्टी समजाव की त्या कशा करायच्यात म्हणून, म्हणजे ती रमा कशी बोलायची, काय कशी करायची ती. त्यावर आता नैना म्हणते की आमची रमा. तर माही म्हणते की हो तुमची रमा. नैना लगेच सांगायला सुरुवात करते की अगं माही काय सांगू तुला, आमची रमा कशी होती. ती अक्षयला नेहमी बोलायची की मिरचीचा ठेचा. तेव्हा माहीला हसायला येतं. नैना विचारते की अगं तुला हसायला काय झालं. त्यावर आता माही म्हणते की अगं मिरचीचा ठेचा असं कोण म्हणतंय. माही म्हणते की हे बघ माझा बॉयफ्रेंड आणि मी, अगं हे बघ आम्ही एकमेकांना असं बेबी वगैरे काही असं दुसरं म्हणत असतो, परंतु गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड यामध्ये असं एकमेकांना मिरचीचा ठेचा असं कोण म्हणतं. त्यावर आता नैना म्हणते की हो आमची रमा मात्र म्हणायची, तुम्हाला आता बोलून दाखव बरं मिरचीचा ठेचा. त्यावर आता माही
माहीला खूप जोरजोराने हसायला येतं। तेव्हा आता लगेच माही म्हणते की व्हॉट इज दिस, कणिक मिरचीचा ठेचा। तर नैना म्हणते की हो हो मिरचीचा ठेचा। माही म्हणते की ओके आणि बरं उभी राहते आणि परत ती जोराने हसायला सुरुवात करते आणि परत म्हणते की मिरचीचा ठेचा आणि माही परत म्हणते की कणिक टिंभे मिरचीचा ठेचा आणि परत जोरजोराने हसत असते। नैना पूर्ण वैतागून जाते की आला इता आता किती वेळेस तिला शिकू। माही इतकी हसत असते तर नैना तिला धरते, अगं पडशील तू, आणि परत ती तिला म्हणायला सांगते। तर आता माही दोघी एका आवाजात अगदी करेक्ट बोलतात म्हणून माहीला खूप असा आनंद होतो। त्यानंतर आता इकडे आनंद घरी आलेला असतो आणि तो रूम मध्ये जान्हवीला सर्व काही सांगतो। आनंद मात्र त्यानंतर शांत शांत असतो। तेव्हा जान्हवी म्हणते की हे बघ बेबी, मला माहिती आहे की आता ही वेळ ती बोलण्याची नाही, त्यामुळे प्लीज आपण कुठेतरी असं जाऊन येऊ का, म्हणजे कसं की अरे रमा गेल्यापासून आपण कुठेही नाही गेलो आणि एकतर ह्या मधुवती आजी आलेल्या आहे ना, त्यांनी इरिटेट केलं आणि काय हे असे फुल लेसचे कपडे घालावं लागतं आणि बघ ना त्या मधुमती आजी कशा वागतात, त्यामुळे मला खरंच असं वाटतं की नक्की आपण कुठेतरी जाऊया। तेव्हा आनंद म्हणतो की ठीक आहे जानू, तू म्हणतेस तर आपण बाहेर जाऊयात, कारण या घरामध्ये राहून सतत रमाचेच विचार मनामध्ये येतात, त्यामुळे मला सुद्धा आता खूप असं काहीतरी वेगळं वाटतंय, अगदी स्वतःला फेल झाल्यासारखं वाटतं। सतत रमाचेच विचार डोक्यात येतात, त्यामुळे तू अगदी बरोबर बोलते, आपल्याला आता काहीतरी असा चेंज हवा, आपण कुठे नक्की जाऊयात। तेव्हा जान्हवी म्हणते की हो हो बरोबरच आहे, तुझ्या घराच्या कोपऱ्यात रमाच्या आठवणी आहेत रे, त्यामुळे या घरात असताना दिवसभर आता रमाची आठवण येते। तेव्हा आनंद म्हणतो की एक काम कर जानू, तू आवरायला घे। तेव्हा आता जान्हवी म्हणते की अरे हे असं नाही, मी असं नाही येणार आणि हे असं बाहेर गेलं तर लोक मला हसतील आणि लोकांचं जाऊन दे, अरे हे नाही का, मला अगदी फुल हा जो काही ब्लाउज आहे तो अगदी मला अनकम्फर्टेबल होतं। त्यावर आता आनंद म्हणतो की हे बघ ऐक जानू, मी काय म्हणतो, घरातून बाहेर पडताना तू हे असे नॉर्मलच कपडे घाल, हवं तर आपण मॉल मध्ये जाऊयात आणि तेथे गेल्यानंतर तू चेंज कर, मग तुला हवे ते कपडे घाल, ओके। तेव्हा आता जान्हवी म्हणते की खरंच दॅट्स गुड आयडिया, मी लगेच बॅग भरायला घेते। तेव्हा ती परत आनंदला म्हणते की बेबी अरे तुला एक विचारू का, अरे मी बाहेर जायचं म्हटल्यानंतर तू लगेच कसा बाहेर जायला तयार झाला। तेव्हा आनंद हसतो, आनंद म्हणतो की काही नाही असंच, तू जा बरं आवरायला घे। तेव्हा आनंद विचार करतो की जान्हवी बॅग भरायला जाते आणि तो मनात म्हणत असतो अभिषेक आणि अक्षयची काय अवस्था आहे हे बघतोय, त्यांनी तर त्यांचं प्रेम गमावलं, पण काही झालं तरी शेवटपर्यंत मी तुला नक्की जपणार जानू, मी तुला प्रॉमिस करतोय। त्यानंतर आता माही खूप छान अशी साडी व्यवस्थित नेसते आणि नैनाला म्हणते की बघ ना अगं मी खरंच किती सुंदर दिसते। तेव्हा नैना म्हणते की हो हो अगदी चवळीची शेंग आहे तू। तेव्हा आता माही म्हणते की अगं PH की फॅट। नैनाला मात्र हिचं इंग्लिश काही कळत नसतं, तर लगेच ती मनात म्हणते की आग लागली हिच्या इंग्लिशला। माही इतकी खुश होत असते आणि ती म्हणते की नीलने जर मला असं बघितलं ना, आणि परत हसते, ऍक्च्युली अगं खरंच नैना, नीलने मला साडीमध्ये कधीच बघितलेलं नाही, मी त्याला नीलला भेटायला जाते आणि दाखवते मी त्याला साडीमध्ये कशी दिसते ते, म्हणून ती जायला निघते तर नैना तिच्या हाताला धरते आणि सारखी जर तू अशी बाहेर जाणार तर ते बरं नाही वाटणार। तेव्हा आता लगेच माही म्हणते की हे बघ मी माझ्या मनाने काय हवं काय नको ते करू शकते, हवं तेव्हा मी माझ्या मनाला पटेल तेव्हा बाहेर जाऊ शकते, सतत तुम्ही मला असं बंद करून नाही ठेवू शकत, मी काही नवीन कपडे नाही कपाटामध्ये बंद करून ठेवायला। तेव्हा नैना म्हणते की अगं तुझं तर बरोबरच आहे, परंतु हे जे काही करतो ना आपण ते सिक्रेटली करतो ना। त्यावर आता माही म्हणते की हो रिअली नाही ना, अगं मी तुला तेच सांगते की मी सिक्रेटली जाते आणि सिक्रेटली येते, कळतं का तुला। माही ऐकायला तयार नसते, माही म्हणते की अगं मी जाते आणि नीलला दाखवते, प्लीज मला जाऊन दे। तेव्हा आता नैना म्हणत असते की नको अगं सीमा काकू ओरडतील। माही म्हणते की नाही प्लीज मला जाऊन दे, बघ ना मी साडीमध्ये किती सुंदर दिसते आणि मी त्याला असं सांगेल की ही साडी मी तुला फक्त आणि फक्त तुझ्यासाठी नेसले म्हणून, अगं नीलला खरंच खूप छान वाटेल आणि तो मला छान असं अटेन्शन देईल आणि मला असं हट करेल, त्यामुळे प्लीज मला नैना अगं नीलला भेटायला जाऊन दे, मी येते प्लीज। आता बाय वगैरे करून आता ती निघते, परंतु नैना पुन्हा तिच्या हाताला धरते आणि तिला मागे ओढते, अगं बाय माझे म्हणून पुन्हा तिला खाटावरती ते दिवाणवर बसवते। तेव्हा आता माही खूप चिडते, अगं सिरियसली नैना। तेव्हा नैना म्हणते की अगं राजा ऐक ना प्लीज, ऐकून घे, तुला भेटायचं आहे ना नीलला, चल मग मी तुला नीलला भेटवते। तेव्हा आता माही म्हणते की हो हो सो स्वीट। तेव्हा नैना म्हणते की हो हो पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, तू कशासाठी करते आणि काय करते यापैकी काही तू नीलला नाही सांगायचं। त्यावर
आणि आता माही विचारते की अगं बट व्हाय म्हणजे का? अगं नैना तो माझा बॉयफ्रेंड आहे ग. नैना म्हणते की हो बॉयफ्रेंड, तुझा तो बॉयफ्रेंड आहे ना. अगं त्याचा होट ऑफ होतोय. तुला माहिती आहे ना तुझी ती आऊस म्हणजे तुझी मॉम. तेव्हा आता माही म्हणते की नैना हे बघ स्टॉप इट. सी इज नॉट माय मॉम म्हणजे ती माझी आई नाही. सी इज माय फादर्स वाईफ दॅट्स हे. तेव्हा आता नैना म्हणते की हो तुझी ती कोण आहे ती तुझा पाठलाग करते. नीलचा फोन सुद्धा टॅप होतोय आणि जर त्यांना कळलं की तू कुठे आहे तर मग त्यांना तुझी आठवण येईल. मग त्यांना कळेल की ही तर बाई माझी आहे, तर मग केवढं मोठं प्रॉब्लेम होईल. मग तेव्हा माहीच्या लक्षात येतं. माही म्हणते की हो एक्झॅक्टली नैना अगं तू तर अगदी बरोबर बोलते. मी तर खरंच हा थिंक केलाच नव्हता, म्हणजे हा विचार केला नव्हता. नैना म्हणते की हो ना, आणि तिच्या डोक्यात जोराने मारते आणि मेले थिंक. तेव्हा माही अशी जोरजोराने ओरडते आणि नैनाला म्हणते की हे बघ नाही, मी त्या क्यूट आंटीला सांगणारच आहे, तिच्याकडे मी तुझी कंप्लेंटच करणार आहे, सारखी तू मला असं मारत असते. तेव्हा नैना म्हणते की हो कर, तू कंप्लेंट कर, मी त्यांना बोलावूनच घेऊन येते अगदी बिनधास्तपणे. तेव्हा माहीला खूप राग येतो. रागाने ती नैनाकडे पाहत असते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता माहीच्या डोक्यावर पदर घेऊन नैना ही तिला घेऊन येत असते आतमध्ये. तेव्हा मात्र आनंद आणि जान्हवी बाहेरच भेटतात. तर आता नैनाला पाहून आनंद आणि जान्हवी विचारतात की तू इथे काय करतेस. तेव्हा आता नैना म्हणत असते की सीमा काकूने मला कोण एक मोलकरीण घेऊन येण्यासाठी सांगितलं, तेव्हा मात्र माझ्याकडे एक कामवाली बाई होते म्हणून मी तिला येथे घेऊन आले. तेव्हा मात्र आता जान्हवी म्हणते की हो चांगलं आहे. आणि तेवढ्यात आता ह्या कामवाल्या बायामध्ये असे बूट, आणि आता जान्हवी म्हणते की ही बूट घालणारी कामवाली बाई तू इकडे घेऊन आलीस, त्यामुळे जरा हिचा चेहरा तरी बघते ना. तेव्हा मात्र आता जान्हवी तिचा पदर असा डोक्यावरून खाली करणार असते. तर इकडे अक्षयला सारखी रमाची आठवण येत असते आणि तो म्हणत असतो की रमा, सर्वजण म्हणतात की तू नाही, तू गेली, मला सोडून गेली, तर आता मग रमा मी तरी जगून काय करू, म्हणून अक्षय बाहेर येतो. परंतु आता त्याच वेळेस मधुमती आजी बाहेर येते. अरे अक्षय कुठे निघालास. तेव्हा अक्षय काही उत्तर देत नाही आणि लगेच तो असा जीव द्यायला निघतो. तेव्हा आता अक्षय हा जीव द्यायला चाललेला असतो. परंतु आता मात्र ही माही त्याला आता रमाच्या रूपात समोर दिसणार आणि आता अक्षयच्या नवीन जीवनाला परत सुरुवात होणार. तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.